कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझा आदेश नव्हता मग का केलंस असं? माफी असावी। तुला कोणी सांगितलं होतं म्हातारीच्या खोलीत सर्प रूपात राहायला? नेत्राने तुला पकडलं असतं तर काय झालं असतं कळतंय का तुला? तू पकडली गेली असतीस ना तर युद्धाचं पारडं त्यांच्या बाजूने झुकलं असतं। माफी असावी वीर। काय माफी असावी? माफी असावी? हे कलियुग आहे। कलियुगातलं युद्ध जास्त अवघड आहे। एक चूक हो त्याचं नव्हतं करू शकते। मला कल्पना नव्हती त्या खोलीत कोणी येईल। पण का गेलीस? कारण मी मानवी रूपात जास्त वेळ नाही राहू शकत। मला नाग रूपात यावंच लागतं, नाहीतर माझं शरीर कात सोडू शकतं। मी त्या खोलीत गेले, माझी चूक झाली। मी बाहेर जायला हवं होतं। मला माहित नव्हतं तिथे कोणी येईल आणि अचानक केतकी आली। त्यात सगळ्या खिडक्या बाहेरून बंद, ही खूप मोठी अडचण झाली माझी। मग बाहेर कशी आलीस? दुसरा पर्याय नव्हता। बाथरूम मधल्या ड्रेनेज मधून। केतकी काकू म्हणाले त्यांनी नाग पाहिला आणि आपण खोलीत गेल्यानंतर नाग कुठेच नव्हता। कसं झालं? केतकीला भास झाला असेल का? काय? आत्ता घरात भीतीचं वातावरण आहे आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा दिवस रात्र विचार करतो किंवा एखादी गोष्ट सतत आपल्या डोक्यात घोळत राहते ना, तेव्हा आपल्याला जागोजागी तीच गोष्ट दिसायला लागते किंवा त्या गोष्टीचा भास व्हायला लागतो। तसंच झालं असेल केतकीचं। असू शकतं। रात्या मगासपासून एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। मी तुम्हाला म्हणाले ना, आज रुपाली म्हात्रेने केतकी काकूंवर हल्ला केला। सकाळपासून केतकी काकूंची मान दुखत होती आणि रुपाली म्हात्रेने त्यांच्या मानेलाच स्पर्श केला होता आणि त्यानंतर केतकी काकूंच्या वेदना थांबल्या। असं कसं होऊ शकतं? नाही नाही, त्या मनोरमा आजीची शक्ती। आईची शक्ती विरोचकाकडे। आपण किती प्रयत्न केले, किती लढलो, पण आपल्या हाती काय लागलं? हार, एकेकाचा मृत्यू। तिन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर विरोचकाचा अंत होणार होता। आता आईची शक्तीच विरोचकाकडे। आता विरोचकाचा अंत होणं कठीण आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।